प्रेमिका राष्ट्रमाता स्वराज्यजननी जिजामाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. आई म्हाळसाराणी व वडील गणपतीराजे जाधवांच्या या कुळात 4 मुलांच्या पाठीवर कन्यारत्न जन्माला आली. राघोजी, आजोजी, बहादूरजी आणि दत्ताजी 5वे रत्न झाला. जिजाबाई यांनी लहान वयातच मैदानी खेळ, युद्धकला, राजनीती, घोडदौड, न्यायदान अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी आत्मसात केले. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1610 मध्ये वेरूळचे मालोजीराजे भोसले, माँसाहेब उमाबाई भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी विवाह झाला. जिजा संसारी रमण्या नाही तर मराठी, अरबी, कन्नड, उर्दू, संस्कृत विविध भाषांमध्ये पत्रलेखन व्यवहार करण्याचे शिक्षण त्यांनी घेतले. पहिला मुलगा संभाजी झाला. त्यानंतर 4 मुली दगावल्या. तरीही स्वतः सावरत रयते व मुघलांचे अत्याचाराचे थैमान पाहतात. 7 वर्षानंतर शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 साली. आपल्याच प्रमाणे शिवबांना शिक्षण दिल्यास त्यांच्या मनात स्वराज्य संकल्पनेचं बीज उतरलं. शिवरायांच्या प्रत्येक निर्णयात जिजाऊंचा निर्णय होता. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, धन्य जिजाऊ घरोकुळाची, माता शिवबाची, स्वराज्याचं देवी शिक्षण, गाऊ किती मी महती. आज पुण्यामध्ये रयत आनंदाने शेती करत आहे. याचं कारण इतिहासात आहे. ते असं की याच पुण्याच्या जमिनीत आदिलशहाने पहार रोवली होती. त्यावर चपल कवटी अडकवली. जो पुण्याच्या भूमीवर पाय ठेवेल त्याचा सर्वनाश होईल, अशी ध्वनी सर्वत्र पुण्यात पसरवली. भीतीचं वातावरण निर्माण झालं. काळी आई ओसाड पडू लागली. पाण्याहून अन्नातून जनता मरू लागली, तडफडू लागली. आऊसाहेब जिजाऊंना या गोष्टी करताच अस्वस्थ झाले. शिवनेरी सोडून जिजाबाई ताबडतोब शिवबांना घेऊन लाल माजी आले. आदिलशाही निजामशाहीला विरोध करून ही पहार शिवबांना उकळायला लावली. ती जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून घेतली. अन्नधान्य भेटू लागले. तेव्हा प्रजा पुण्यात आनंदाने नांदू लागली. अशी ती थोर मागणी. रयतेच्या उद्धारासाठी पोटच्या मुलाला रणांगणी युद्धासाठी पाठवणारी, अन्याय अत्याचार घडवणारी पुण्य माता जिजाऊ आई. प्रतिदेवीचे रूप जणते तशी जिजामाऊली रयतेचा सांभाळ करायसाठी धावली. शहाजीराजे यांची पत्नी झाली. मालोजीराजे भोसले यांची सून झाली. शिवबाची आई झाली. छत्रपती संभाजींची आजी झाली. स्वराज्याची निर्मिती झाली. इतिहासाची साक्षीदार झाली. स्वराज्याला आकार देणारी एक तेजस्वी झाली. माझ्या भगिनींना आजच्या महिला अत्याचाराला पाहता खचून जाऊ नका, स्वतःला कमी लेखू नका आणि अशा नराधमांच्या अत्याचाराला तर मुळीच बळी पडू नका. हे भाषण नसून स्त्रीने आत्मविश्वास, आत्मसन्मानाने जगण्याची ताकद आहे, प्रेरणा आहे, आत्मबल आहे. हेच ज्ञान अमृत तुमच्या मुलींना पाळलं तरच पुढेही एक जिजाऊ नवा जन्म घेईल. स्थान व्यासपीठ आदरणीय उपासक उपासिका कार्यक्रमाचे आयोजक नियोजक महिला संघाच्या अध्यक्षा आयुष्यमान रंजनाताई भागवत यांनी या कार्यक्रमात मला व्यासपीठावर आमंत्रित करून माझं मनोगत मांडण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांची आणि रत्नसंभव विद्यार्थ्यांची आभारी आहे. राष्ट्र उद्धारत्या महारागिणींना